वारकरी निघालाय वारीसाठी, पण आईला ते काय फारसं आवडलेलं नाही. आईचं म्हणणं असं की थांब आता, बस झाली वारी. त्यावर त्या वारकऱ्याचं उत्तर आता मी तुम्हाला ऐकवते. भाकरी बांधून देताना म्हणाली माझी आई, भाकरी बांधून देताना म्हणाली माझी आई, तुझ्या त्या पांडुरंगाला काय कामधंदा नाही काय? दरवर्षी बोलवतो तुला तोंडवर करून, आणि तूही निघतो येड्यावानी सगळं काय महाग सोडून. लेकरं बाळात रमायचं सोडून कसली गाणी गातो, पायी वनवन फिरत कसल्या त्या फुगड्या घालतो. त्या चंद्रभागेच्या तीराला काय सोनं लागलंय काय? माझा निरोप दे त्याला. हे असं वागणं काय बरं नाही. त्या काळ्या पाषाणाला काहीच कसं वाटत नाही. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. मी म्हणालो, माय, जी भाकर देतेस बरं तू बांधून, ती कमावण्या राबलाय माझ्या संगीच त्यो शेता बांधामधून. घरदार हाय बरं त्याला, वैकुंठ तो राखतो, पण आमच्यासाठी 28 युग विटावरच काढतो. घरदार सोडून जेव्हा निघतो आम्ही वारकरी, तेव्हा दुसरं घर सापडतं आम्हाला त्या चंद्रभागी तिरी. त्या घरा नसतं छप्पर, नसतात कसल्या खांबा. अभंगाचा नाद म्हणतो क्षणिकीतच थांबा. टाळ मृदुंग वाजतो तिथं बाजा. टाळ मृदुंग वाजतो तिथं बाजा. आमच्या संग मातीत लोळतो पंढरीचा राजा. आमची वनवन दिसते तुला, त्याची आतुरता दिसत नाही. काळ्या पाषाणाचा हाय, पण त्यात मायचं काळीज आहे. पण पोचलो की तुझा निरोप देईन बरं का माय. सांगेन त्याला, हे असं वागणं काय बरं नाही विठ्ठला. बोलवलं की बाबा असं येत जाऊ नको. संसार बघत तुझा, एवढं जीव लावू नको. आमची इवलुशी सार तुला कुठवर पुरणार हाय. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही.